शिवशाही बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेचा वकील साहिल डोंगरेचा खोटेपणा उघड झालेला आहे। डोंगरेचं अपहरण झालं नव्हतं अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली। ते दारूच्या दशेत दुचाकीवरून पडल्याचे जखमी झाले अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली। पुण्यात महिला कारागृह पोलीस भरती दरम्यान गोंधळ उडाला। लोखंडी गेटचा दरवाजा मोडून मुलींनी आत घुसण्याचा प्रयत्न केला, तर भरती प्रक्रियेदरम्यान कोणताही गोंधळ झाला नाही अशी माहिती पोलीस उपायुक्त संदीप भाजीबाकरे यांनी दिली। पुण्यात मनसे विद्यार्थी सेनेचं अभाविप विरोधात आंदोलन होतं। वाडिया महाविद्यालयाच्या गेटवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं जॉईन अभाविप असं लिहिल्यानं मनसे आक्रमक झाली। त्यानंतर मनसे विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी महाविद्यालयात धाव घेत या बोर्डावर काळं फासलं। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। पिंपरी चिंचवडमध्ये मुळा नदीपात्रात रसायन मिश्रित पाणी सोडल्यामुळे नदी मोठ्या प्रमाणात भेसळली आहे। त्यामुळे जलचर प्राण्यांचं नागरिकांचं देखील आरोग्य धोक्यात आलंय। दरम्यान नदी प्रदूषित करणाऱ्या कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होती। पुण्याच्या वाघोलीमध्ये तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न केलेल्या आरोपींची वाघोली पोलिसांनी धिंड काढली। दगड आणि हातातील कड्यानं गंभीर दुखापत करून तरुणाला ठार मारण्याचा प्रयत्न होता। आरोपी सूरज राजू जाधवसह त्याच्या साथीदाराला अटक करून वाघोली परिसरात दोघांची धिंड काढण्यात आली।